नमस्कार मित्रांनो, पहलगाव येथे हल्ला झाल्यानंतर भारत सरकारने फार तडकाफडकी काही निर्णय घेतले. त्यांची एक मीटिंग झाली आणि त्यानंतर विदेश मंत्रालयाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही निर्णय कळवले. त्याच्यातलं अटारी चेकपोस्ट बंद, सिंधू जल ट्रीटी स्थगित, पाकिस्तानी लोकांना व्हिसा नाही, पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडण्याचं आव्हान, त्यानंतर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त बंद आणि पाकिस्तानचे भारतीय उच्चायुक्तसुद्धा परत बोलवण्याची तयारी, अशा पद्धतीचं एक कडक संदेश देण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला. खरं तर अटारी चेकपोस्ट हा एक प्रकारचा तमाशा होता. तिकडून एक फौजी आणि इकडून एक फौजी एकमेकाला सॅल्यूट ठोकायचे आणि मोठमोठ्या संगीत वाजवून लोक एक प्रकारे ती गंमत बघायचे आणि हजारो लोक तो खास कार्यक्रम बघण्यासाठी जायचे. त्याच्यात काही नव्हतं. तुमची दुश्मनी आहे, तुम्ही रोज एकमेकाला गोळ्या मारता आणि तुम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे मित्रत्वाचं नातं दाखवण्यासाठी हा सगळा तमाशा करण्याची काय गरज आहे. मुळात पाकिस्तान तुम्हाला दुश्मन देश समजतो, पाकिस्तान तुम्हाला काफीर समजतो आणि तुम्हाला नष्ट करण्याची त्याचा सगळा प्रयत्न आहे. 70 वर्षापासून तो रोज भारतात कुठेतरी दहशत घुसवतो आणि आपल्या लोकांना निष्पाप मारतो. मग हा सगळा खेळ चालत असताना हे अटारी चेकपोस्ट जी आहे त्या ठिकाणी जो रिट्रीट कार्यक्रम होतो तो तमाशा कशासाठी, तेव्हा बरं झालं ते चेकपोस्ट बंद केलं ते. त्याच पद्धतीने सिंधू जल ट्रीटी स्थगित करणं फार गरजेचं होतं, कारण पूर्वी भारताला काही पाण्याचा भाग आणि पाकिस्तानला काही पाणी अशा पद्धतीचं हा जल ट्रीटी करण्यात आलेली होती. पण त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडे जे पाणी वाहून जातं आणि भारताला जे पाणी मिळायला हवं ते सुद्धा भारताला पूर्णपणे मिळवता येत नाही. ते मिळवण्यासाठी मध्यंतरी गडकरींनी चांगला प्रयत्न केला, पण आता ही ट्रीटी बंद करून एक प्रकारे पाकिस्तानला चांगली चपराक देण्यात आली. पण ती स्थायी असावी. परत 4-6 महिन्यात ती परत सुरू करून आणि परत पाकिस्तानने अजून त्याची दहशती पाठवावी अशा पद्धतीचं काम भारत सरकारने करू नये. तसंच पाकिस्तानी लोकांना व्हिसा बंद केला. खरं तर त्याच्यात नागरिकांचा फार मोठा दोष नसतो. जे मानसिकता आतंकवादी असते, पूर्ण देश कधी आतंकवादी नसतो. पण इस्लामबद्दल आणि मुसलमानाबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही, कारण जगभर जे आतंकवादी आहेत ते सगळे मुसलमानच आहेत. मुसलमान व्यतिरिक्त जगात ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध हे कुठेही आतंकवादी म्हणून कुठे हल्ला करायला आजपर्यंत गेलेले नाही. तेव्हा एक प्रकारे ही सुद्धा गोष्ट चांगली झाली. तसंच भारतात जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी ताबडतोब देश सोडायला हवा. मित्र, हे झाले आजचे तात्पुरते परिणाम, पण कायमस्वरूपी परिणाम देणं पाकिस्तानला गरजेचं आहे आणि एक जोराचा धक्का दिला पाहिजे. आणि त्या धक्क्यामध्ये एका दणक्यात भारताने कमीत कमी हा असा सुवर्णक्षण आहे की त्याने जो भारताचा जम्मू काश्मीरचा प्रांत बळकवला पाकिस्तानने, जो आज त्यांच्या POK नावाने ताब्यात आहे, तो आज ताबडतोब घेतला गेला पाहिजे. आणि लाहोरपासून तर रावळपिंडीपर्यंत आत घुसून जी पाकिस्तानी सैन्याची दादागिरी आहे, जी खुमखुमी आहे, ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काढली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने दणकी देऊन त्यांना नमवलं पाहिजे. कारण जर चिमुकला इस्रायल हे सगळं करू शकतो, तर तुम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे एवढा मोठा प्रदेश आणि 4 नंबरची अर्थव्यवस्था जर तुम्ही असाल तर तुम्ही का करू शकत नाही. मित्रहो, आजचे जे राज्यकर्ते आहेत हे दोषी नाहीत, तर तुम्ही भारतीय लोक, आम्ही सगळे दोषी आहोत. इतिहास आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा ही सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा ह्या सरकारने घ्यावा आणि आपली भारताविषयी जी राष्ट्रभक्तीची जी माळा तुम्ही सतत जपत असता ती खरोखर तुमच्या
अंगात आहे ती धमक तुम्ही दाखवू शकता. हे दाखवण्यासाठी आज ही सुवर्णसंधी आहे. तेव्हा तमाम भारतीय लोकांबरोबरच BJPचं जे मंत्रिमंडळ आहे, जे पंतप्रधान आहेत, जे संरक्षण मंत्री आहेत, या सगळ्यांनी हे मोठ्या प्रमाणात हालचाल करून एकदा पाकिस्तानला दणका दिला पाहिजे, एवढीच एक समस्त भारतीय म्हणून माझी अपेक्षा. नमस्कार.